हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो एक कॉमर्स फॅकल्टीचा सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण शॉर्टली म्हणतो ओसीएम, या विषयाच्या मित्रांनो आज आपण प्रकरण क्रमांक 1 ला सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो विषय होता वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो ओसीएम, या विषयाचा मित्रांनो जो काही अभ्यासक्रम होता, मीन सिलेबस, तो आपण समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आता आपण आपलं जे काही विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापनाचं प्रकरण क्रमांक 1 आहे, व्यवस्थापनाची तत्वे, या प्रकरणाला सुरुवात करूया. मुलांनो, खूप सोपं प्रकरण आहे, इंटरेस्टिंग प्रकरण आहे. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये हे समजून जाईल. तर बघा, पहिल्या टप्प्यामध्ये मुलांनो आपण अर्थ व्याख्या शिकणार आहोत. त्यानंतर कंटिन्यू आपण व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप शिकणार आहोत. मुलांनो, व्यवस्थापन तत्वे हे बोर्ड परीक्षे दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याला पहिले म्हणजे IMP करून ठेवा. तर समजून घेऊ आपण. बघा, अर्थ तत्व हे एक मूलभूत सत्य म्हणून परिभाषित केले जाते. तत्व हे एक मूलभूत सत्य म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचाराचा आधार म्हणून काम करते. जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचाराचा आधार म्हणून काम करते. आता मुलांना उदाहरण घ्या, की समजा आपण आपला व्यवसाय, आणि आपल्या व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे, व्यवसाय म्हटलं की व्यवस्थापन हे व्यवसायामध्ये करावं लागतं. मग व्यवस्थापन करत असताना साहजिक आहे, आपण व्यक्ती आहोत, आपण मनुष्य आहोत, आपल्याकडून चुका होऊ शकतात. चुका होऊ शकतात की नाही? मग आपल्याकडून चुका होऊ नये, आपल्याकडून व्यवस्थापनामध्ये चुका होऊ नये, आपण 100% काम चांगलं करावं, प्रभावी करावं, यासाठी मुलांनो तत्वाचा उपयोग होतो. तत्वाचा उपयोग कशासाठी पहिले ते सांगतो तुम्हाला मी, की आपण व्यवसायामध्ये काम करतो आणि आपण व्यवसायामध्ये व्यवसायाचे व्यवस्थापन करत असताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, म्हणून आपल्याला तत्वाचा अवलंब करावा होता. आपण तत्वाचा वापर केला तर आपलं काम अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. आता उदाहरण घ्या, बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे, की समजा तुम्ही एका व्यवसायाचे मॅनेजर आहात. तुम्ही कोण आहात? मॅनेजर. आता मॅनेजरचं काम काय असतं, की त्या व्यवसायामध्ये व्यवस्थापन करणे. व्यवस्थापन करणे हे काम कोणाचं असतं? मॅनेजरचं. आणि समजा उदाहरण घ्या, की तुमच्या मालकाने, म्हणजे तुमच्या व्यवसायाचा जो मालक असेल, ओनर, त्या मालकाने तुमच्यावर विश्वास दाखवला. तुमच्यावर काय दाखवला? विश्वास. तुमच्यावर विश्वास त्यांनी दाखवला म्हणून तुम्ही ते काम अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. विश्वास दाखवला म्हणून ते काम तुम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करा, म्हणजे तुमच्याकडून कोणत्या प्रकारच्या चुका होणार नाही. मग तुमच्यावर मालकाने विश्वास दाखवला का नाही? विश्वास दाखवला, तुमच्यावर विश्वास ठेवला, की तू चांगलं काम करणार आहे, मला माहित आहे ऍज अ मॅनेजर म्हणून. तुम्हाला पण काय मिळालं? थोडं तुम्हाला आनंद झाला, उभारी मिळाली, की मी आता चांगलं काम करेल, मी खूप छान काम करेल. आणि त्या चांगल्या कामातून तुम्ही 100% काम प्रभावी केले, त्याच्यात कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही. तर मुलांना जी व्यवस्थापन तत्वे आहे, ही एक विश्वास, म्हणजे तुमच्या मालकाने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही एक मॅनेजर म्हणून, किंवा वर्तन प्रणाली, की बघा, आपल्याला समजा आपल्या मालकाचा विश्वास नसेल, तर आपण काम कसं करतो? डगमगीत करतो, करता येईल, बघू, करू. पण जर तुमच्या मालकाने तुमच्यावर विश्वास टाकला, तर तुम्ही ते काम कसं करता? चांगल्या वर्तनाने करता. वर्तन म्हणजे आपली कामातली वागणूक. आपण कशा पद्धतीने काम करतोय, त्याला आपण म्हणतो वर्तन प्रणाली. की आपलं वर्तन कसं आहे काम करताना? साहजिक आहे, आपल्या मालकाने आपल्यावर विश्वास ठेवला. आपलं वर्तन कसं असणार? नक्की चांगलं असणार. आणि ते काम कसं होणार? प्रभावी होणार. वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचार. तर तर्कशुद्ध विचार म्हणजे मुलांनो काय, की बघा, आपण शास्त्रशुद्ध पद्धत असते बघा, शास्त्रीय पद्धतीने जर काम केलं तर आपण काय म्हणतो? काम अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. त्याचं कारण काय? की शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये संशोधन झालेलं असतं, रिसर्च झालेला असतो. रिसर्च करून एखादी गोष्ट फिक्स केलेली असते, की ही बरोबर आहे की चूक आहे. रिसर्च करूनच एखादी गोळी, आता बघा मेडिकल आहे, आपण मेडिकलमध्ये डॉक्टरकडे गोळी घेऊन जातो, गोळी घेतो, डॉक्टर आपल्याला गोळी देतात. गोळी आपण गोळी घेतो आणि बरे होतो. का? ती गोळी कोणीतरी तयार केली, त्या गोळी रिसर्च केला, ही गोळी ह्या आजारावर चालते. ती गोळी आपण घेतली की 2 दिवसांनी आपल्याला बरं वाटायला लागतं. आता मला छान वाटतंय, मी बरा झालो, असं आपण म्हणतो. का? ती गोळी आपण रोज घेत असतो, डॉक्टरने दिलेल्या गोळ्या. मग डॉक्टरने ठरवले ही गोळी ह्यासाठी चालते. एका कंपनी ठरवलं, रिसर्च केला, ही गोळी ह्या पर्टिक्युलर, मग डॉक्टर ती गोळीचा अभ्यास करून ती गोळी तुम्हाला लिहून देतात.
तसंच आहे मुलांनो, तत्वाचं सुद्धा तसंच आहे. तत्व सुद्धा तुम्हाला तुमचं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करायला मदत करतात आणि आपण ते गृहीत धरतो की ही गोष्ट बरोबर आहे. आता बघा, आपण गाडी चालवताना आपल्याला थोडं दुसऱ्या गावाला जायचंय आणि आपण 3 व्यक्ती आहोत. आता तुम्हाला माहिती आहे ट्रिपल सीट जर गाडी चालवली, तर पोलीस आपली गाडी अडवतील आणि आपल्याला दंड करतील किंवा आपल्या गाडीचा फोटो काढून घेतील आणि आपल्याला फाईन लागेल, हे तुम्हाला माहिती आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, 2च व्यक्ती गाडीवर बसू शकतात. टू व्हीलर ओन्ली अलाउड. थ्री व्हीलर अलाउड आहे का? नाही. पण आपण थ्री व्हीलर जातो. गेलो की काय होतं? ते चुकीचं आहे की नाही? मग काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे कोण सांगतं आपल्याला? तत्व. ही गोष्ट बरोबर आहे. काय? त्यांनी नियम लावला. काही नियम असतात बघा. त्यालाच आपण तत्व म्हणून कन्सिडर करू शकतो. काही नियम असतात. हे चांगलं आहे, हे वाईट आहे. काम करताना पण काही नियम असतात. सकाळी इतक्या वाजता आलं पाहिजे, गेलं पाहिजे. नियम असतात. वेळेचा नियम असतो. तसंच. पुढे बघा. या तत्वाच्या आधारामुळे व्यवस्थापकांना चुका व शिका या तत्वाचा अवलंब करावा लागत नाही. आता मला सांगा, तुम्ही काम करताना तत्वे अवगत केली, म्हणजे तुम्ही तत्वाचा वापर केला. तत्वाचा वापर केल्यावर मला सांगा कोण चुकेल रे? तुम्ही जर एवढे शास्त्रीय तत्वे जर त्याचा वापर करताय काम करताना, तुमच्याकडून चुका होणारच नाही. तुम्ही 100% बरोबर काम कराल आणि तुम्ही 100% काम बरोबर केल्यावर तिथे चुकून शिकायचा प्रश्नच निर्माण होत नाही. चुकला तर माणूस शिकतो. आपण काय म्हणतो चुकल्यावर माणूस शिकतो. परंतु आता मला सांगा, तुम्ही 100% काम करताना व्यवस्थापनाच्या तत्वाचा वापर करतात. ती तत्व यूज करतात, वापरात आणतात. तत्व जर तुम्ही वापरली तुमच्याकडून चुका होणार नाही आणि तुमच्याकडून चुका झाल्या नाही तर शिकण्याची गरज पडणार नाही. म्हणून ते सांगताय या तत्वाच्या आधारामुळे व्यवस्थापकांना म्हणजे त्या मॅनेजरला चुका व शिका या तत्वाचा अवलंब करावा लागत नाही. तो आपण एक पक्का तयार झालेला मॅनेजर असतो बघा. त्याला कशाची काही सांगण्याची गरज पडत नाही. तो मॅनेजर पूर्णपणे तो काय करतो, त्याच्या कामामध्ये तत्व अवलंबतो. तत्वाचा वापर करतो आणि त्या तत्वाच्या वापरामुळे त्याचं काम चांगल्यात चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. अशा पद्धतीने मुलांनो आपण अर्थ समजून घेतला. आता त्यापुढे पुढचं आहे व्याख्या. व्याख्या बघा. एखादे काम योग्य आणि प्रभावीपणे, प्रभावी म्हणजे चांगल्या, एखादे काम योग्य आणि प्रभावीपणे करण्यासाठी मार्गदर्शन करणारे मूलभूत नियम म्हणजे तत्वे होय. एखादे काम, मला एखादं काम करायचंय. योग्य म्हणजे बरोबर आणि प्रभावीपणे म्हणजे चांगले करण्यासाठी मार्गदर्शन करणारे मूलभूत नियम म्हणजे तत्वे होय. आता उदाहरण घ्या. तुमचा पेपर आहे ओसीएमचा. तुम्हाला अभ्यास करायचा. अभ्यास करताना तुम्ही पुस्तकाचा आधार घेतात. तर तुमचे शिक्षक, टीचर त्यांना विचारतात, "ही कन्सेप्ट सांगा, ती काय?" मग तुम्ही काय केलं? त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं, "हेच असं-असं कर." त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला. म्हणजे काय केलं? तुम्हाला एखादं काम म्हणजे अभ्यास करायचा तो योग्य आणि प्रभावीपणे करण्यासाठी तुम्ही काय केलं? मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला मार्गदर्शन? तुमच्या टीचरने केलं. करणारे मूलभूत नियम म्हणजे तुम्हाला सांगतात, हे असे पेपर लिहायचा. आता पेपर लिहिताना बघा आपल्याला नियम सांगतात. पेपर असा लिहावा, पहिल्या पानावर हे घ्यावे, दुसऱ्या पानावर ते घ्यावे. कोणतेही काम असू द्या. व्यवसायामध्ये पण तसंच आहे मुलांनो. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तरी तुम्हाला त्यासाठी तत्व खूप महत्त्वाचे असतात. त्याचे मूलभूत नियम असतात तत्त्वाचे, की व्यवसाय करताना कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, कोणकोणत्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. मग काही शासकीय सूचना असू द्या, खाजगी सूचना असू द्या, सगळ्यांचा आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असतो. म्हणून म्हणलेले करणारे मूलभूत नियम म्हणजे तत्वे होय. म्हणजे बघा, एखादी गोष्ट आहे, त्याची पहिली बाजू असते चांगली, दुसरी बाजू असते वाईट. मग मला ते सांगते ना तत्वे हे चांगलं आहे, तुम्ही हे केलं तर योग्य राहील, हे केलेलं चूक आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे. मग मला जे बरोबर आहे ते ते काय माझे नियम आहे, मूलभूत नियम, की ते मला सांगते ही गोष्ट काय आहे, अशीच करा, ही अशीच योग्य आहे, ही बरोबर आहे. त्याला आपण म्हणायचं तत्वे. आता पुढे बघूयात व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप. पुढे काय आहे? व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप. त्यात पहिले बघा सार्वत्रिक उपयोग. पहिलं काय आहे? सार्वत्रिक उपयोग. आता मुलांनो तुम्हाला पूर्णपणे मी एक्सप्लेन करतो. आता सार्वत्रिक उपयोग उदाहरण घ्या. आपला व्यवसाय आहे. आपला काय आहे? व्यवसाय. आता व्यवसाय मुलांनो अनेक प्रकारचे असतात आणि तुम्हाला एक हे सांगतो, व्यवसायामध्ये व्यवसाय छोटा असू द्या की मोठा असू द्या किंवा मध्यम. आता व्यवसायामध्ये 2-3 प्रकार असतात बघा. लघु, मध्यम आणि दीर्घ. दीर्घ म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये भांडवल जास्त गुंतवलेलं असतं. मग आपण आता उदाहरण घेऊ, की लघुमध्ये समजा लघुमध्ये ₹50,000 गुंतवले. किती पैसे गुंतवले? 50,000. आणि मध्यममध्ये समजा ₹1,00,000 गुंतवले. किती? 1,00,000. आणि दीर्घमध्ये ₹5,00,000 गुंतवले. किती पैसे गुंतवले? 5,00,000. मुलांनो व्यवसाय छोटा असू द्या की मोठा, तत्वांचा उपयोग
व्यवस्थापकाला व्यवस्थापन करताना सर्वांना करावं लागतो. असं काही नाही की मोठ्या व्यवस्थापकाला तत्वाचा उपयोग करता येतो, लहानाला करता येत नाही. तुमचा बिझनेस तुम्ही 1000 रुपयांनी सुरुवात केली असू द्या. किती रुपयांनी? 1000. 1000 रुपये जर तुमचा छोटा छोटा बिझनेस असेल ना, तरी सुद्धा तुम्हाला तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी काय करावं लागतं? तत्वाचा उपयोग करावा लागतो. म्हणजे त्याच्यामुळे ही तत्वे कशी आहे? सार्वत्रिक आहे. सार्वत्रिक म्हणजे काय? सर्व ठिकाणी उपयोग होणारी. मग ती छोटी कंपनी असू द्या, छोटा बिझनेस असू द्या, छोटी संस्था असू द्या, मोठा बिझनेस असू द्या, मोठी संस्था असू द्या, सगळीकडे काय होतो? त्याचा उपयोग होतो. म्हणून सार्वत्रिक उपयोग हे पहिलं आपल्या तत्वाचं स्वरूप आहे. त्या 2 नंबर आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. 2 नंबर काय आहे? सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. आता मुलांनो तुम्हाला माहित आहे, की सगळ्यात महत्वाचं आपण काय करतो, की सत्य परिस्थिती गृहीत धरून तत्वाचा अवलंब करतो काम करत असताना. मग सगळ्यात पहिले आपल्याला करावं लागतं ते म्हणजे संशोधन. काय करावं लागतं? संशोधन केल्यानंतर मुलांना लक्षात येतं, की ह्यात हे तत्व सत्य आहे की नाही. हे तत्व म्हणून याचा वापर करायचा नाही. तुम्हाला तत्व म्हणून वापर कधी करता येतो, की प्रत्यक्षामध्ये ते तत्व सत्य असेल. ते आपल्याला सत्य स्थिती सांगत असेल, तेव्हाच तुम्ही त्याचा तत्व म्हणून अवलंब करू शकतात. आता तुम्ही संशोधन करताय. संशोधन करता करता उदाहरण घ्या, की संशोधन केल्यानंतर तुम्ही ठरवलं की हे तत्व आहे, पर्टिक्युलर तत्व आहे आणि त्या तत्वाचा काय होतंय 100% उपयोग होऊ शकतो. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ती तत्वे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे म्हणून तिचा वापर करू शकता. कधी? सगळ्यात महत्वाचं काम काय असतं? संशोधन. तुम्ही डायरेक्टली हे तत्व म्हणून स्वीकारू शकत नाही. त्याच्यावर आधी शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन केलं जातं. संशोधन केल्यानंतर हे तत्व काय होत असतं? निश्चित होत असतं. उदाहरण घ्या. आता आपला बिझनेस आहे आणि आपल्या बिझनेसमध्ये 6 कर्मचारी. किती कर्मचारी? 6. आता तुम्हाला माहिती आहे बिझनेसमध्ये काम असतं. प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाचं वाटप केलं जातं. मग कामाचं वाटप करत असताना कामाची विभागणी केली जाते. हे काम तुम्ही करायचं, हे तुम्ही असे वाटप. मग हा एक मुलांना तत्वाचा भाग आहे. ते कधी केलं? संशोधन केलं. संशोधन काय केलं? कोणत्या कर्मचाऱ्याची कामाची पद्धत कशी आहे, कोणता कर्मचारी कशा पद्धतीने काम करू शकतो याचा अभ्यास केला. मग अभ्यास करून ठरवलं या ABCDEF आपले कोण आहे? एम्प्लॉई यांना हे काम द्यायचे. कधी ठरलं? संशोधन केल्यानंतर. म्हणजे मुलांना सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे हे पहिले याच्यावर संशोधन करावं लागतं. संशोधन केल्यानंतर हे काय होत असतात? पुढे तयार होत असतात. बघा आता काही तत्वे लवचिक असतात. सर्वसाधारण मार्गदर्शक म्हणजे काय? की उदाहरण घ्या, अजून दुसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर आपल्याला जशी गरज आहे तसा तत्वांचा वापर केला जातो. परिस्थितीनुसार काय केला जातो? तत्वाचा वापर केला जातो. आणि परिस्थितीनुसार तत्वाचा वापर केला तर ते सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये उपयोगात आणता येतात. म्हणून सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे हे तत्वाचं दुसरं स्वरूप आहे. तिसरं आहे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. तेच आता मी तुम्हाला सांगितलं संशोधन. इथे पण काय येतो भाग? संशोधन. मुलांना संशोधन केलं जातं. संशोधन केलं गेल्यानंतर त्याची सत्यता तपासली जाते, की हे तत्व आपल्याला खरोखर तत्वे होण्याचा वापर करता येईल आणि त्यानंतर हे तत्व विकसित केलं जातं. म्हणजे ते तत्व म्हणून उपयोगात आणलं जातं. कधी? सगळ्यात पहिले विविध प्रयोग केले जातात. प्रयोग केले जातात म्हणजे संशोधन केलं जातं, की हे तत्व कशा पद्धतीने आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने उपयोग देऊ शकता आणि त्याच्यानंतर काय केलं जातं? त्याच्यावर संशोधन करून ते सत्यता तपासून ते तत्व उपयोगात आणलं जातं. म्हणून सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे ही तयार केली जातात. हे एक तत्व स्वरूप आहे. चौथं आहे लवचिकता. चौथं काय आहे? लवचिकता. आता मुलांनो व्यवसाय. आता व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बरोबर? म्हणजे मुलांनो आपल्याला आपली कामाची जी पद्धत असते तिच्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. कसा बदल करावा लागतो? परिस्थितीनुसार बदल. आपली व्यवसाय संस्था आहे, त्या व्यवसाय संस्थेमध्ये आपल्या परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. तर म्हणजे काय करावं लागतं? उदाहरण घ्या, की सध्याची परिस्थिती काय आहे? तिचा अभ्यास केला जातो. त्या परिस्थितीनुसार कोणतं तत्व अवलंबायचं त्याचा विचार केला होता. आता बऱ्याच वेळा काय होतं बघा, काही तत्वांचा अवलंब केला जातो. काही तत्वाचा काय केला जातो? अवलंब. एका वेळी मुलांना सगळ्या तत्वांचा अवलंब होत नाही. काही तत्वांचा अवलंब केला जातो, काही तत्वाकडे दुर्लक्ष होतं. असंही होतं. म्हणजे मुलांनो आपण जे म्हणतो की परिस्थितीनुसार तत्व जे आहे ती तत्वे आपल्या कामामध्ये अवलंबली जातात. म्हणजे त्याचा वापर परिस्थितीनुसार केला जातो. जशी परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीनुसार ती तत्वे काय केली जातात? अवलंबली जातात. म्हणून लवचिकता हे एक व्यवस्थापन तत्वाचं स्वरूप आहे.
5 नंबर आहे वर्तणुकीशी संबंधित. आता मुलांनो, आता आपण अर्थामध्येच बघितलं तशी मानवी वर्तणूक आहे. वर्तणूक म्हणजे काय आपलं वागणे वगैरे, तशी मानवी काय आहे? वर्तणूक आहे. आपण सुरुवातीला बघितलं की ही जी तत्वे असतात मुलांनो, ती वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचाराचा आधार म्हणून काम करतात. हे आपण अर्थामध्ये बघितलं. मग आता मुलांनो, जी तत्व आहे, ज्या तत्वाचा आपण अवलंब करणार आहे, आपण बघितलं या तत्वाचा सगळ्यात मोठा संबंध येतो मानवाशी, म्हणजे व्यक्तीशी संबंध येतो. कारण की व्यक्तीकडून चुका होतात आणि चुका होऊ नये यासाठी आपण काय करतो? तत्वाचा अवलंब करतो. तत्व आपण अवलंबली तर आपलं काम अधिकाधिक चांगलं होईल. हेही आपल्याला आता कळलेलं आहे, की तत्वाचा वापर केला काम काय होणार? चांगलं. कारण तत्व शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करतात. एक मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि मार्गदर्शक म्हणून जर काम करत असतील तर नक्कीच आपल्या व्यवसाय संस्थेला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून वर्तणुकीशी संबंधित व्यवस्थापन तत्वे असल्यामुळे हे एक व्यवस्थापन तत्वाचं स्वरूप आहे. त्यानंतर 6 नंबर आहे कार्यकारण संबंध. 6 नंबर काय आहे? कार्यकारण संबंध. आता कार्यकारण संबंध काय? कार्य तर आपण चांगलं काम करतो. कारण कार्यकारण संबंध बघा, आता व्यवसाय आपला आणि आपल्या व्यवसायामध्ये कोण असतात? कर्मचारी असतात. आपल्या व्यवसायामध्ये कर्मचारी असतात. आता मुलांना उदाहरण घ्या. आपल्या व्यवसायामध्ये जे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांना चांगल्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शक तत्व सांगितली. एक आपण लीडर म्हणून ना, आपण एक मॅनेजर म्हणून, व्यवसायाचा मालक म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना चांगले तत्व सांगितली, तर होईल काय? ते कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतील. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्यांची कार्यक्षमता पण वाढेल आणि कामाची पण गती वाढेल. हे तर तुम्हाला माहिती. त्यांनी चांगलं काम केलं, ते पण चांगलं काम केल्यामुळे कामाची गती वाढणार, त्यांची पण कार्यक्षमता वाढणार, त्यांना मोबदला पण अधिक भेटणार. म्हणजे मुलांनो, आपण जे काही व्यवस्थापनाची तत्वे अवलंबतो आहे, त्या व्यवस्थापन तत्वाचा संबंध आपल्या कार्यक्षमतेशी आहे. कशाशी आहे? आपल्या चांगल्या कार्यक्षमतेशी आहे. साहजिक आहे, आपण व्यवस्थापन तत्वाचा अधिकाधिक वापर व्यवसाय संस्थेमध्ये केला तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये आपली कार्यक्षमता, कामाची क्षमता वाढेल. कामाची क्षमता वाढली की साहजिक बेनिफिट, फायदा कोणाला होईल? व्यवसायाचा जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणून मुलांनो, कार्यकारण संबंध हा कोणामध्ये असतो? समजा व्यवसायाचा मॅनेजर असेल, कर्मचारी यांच्यामध्ये काय असतो? कार्यकारण संबंध असतो. कार्यकारण म्हणजे मॅनेजर सांगतात त्यांना की तुम्ही ह्या तत्वानुसार काम करा. कर्मचारी काम करतात. कर्मचारी आधी चांगलं काम केलं का त्याची कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढली त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला पोहोचतो. म्हणजेच मुलांनो, मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यामध्ये कार्यकारण संबंध आपल्याला दिसून येतो. म्हणून कार्यकारण संबंध हे व्यवस्थापन तत्वाचं एक स्वरूप आहे. आणि 7 नंबर आहे सर्व तत्वांना एकसारखे महत्व आहे. बरोबर आहे. कोणतंही तत्व असू द्या मुलांना, कधी कोणत्या गोष्टीची गरज पडेल सांगता येत नाही, असं आपणच म्हणतो. काही वेळी आता त्या गोष्टीची गरज नाही, त्या गोष्टी कधी गरज पडू शकते, कधीही गरज पडू शकते. तसं तत्वांचं पण असतं. सर्व तत्वांना जे महत्व असतं ते एकसारखं असतं. आता बघा, परिस्थितीनुसार मी एखादं तत्व आज वापरलं, एखाद्या तत्वाचा ए तत्व आहे समजा, मी ते आज यूज केलं, पण उद्या मला बी तत्वाची गरज, उद्या मी परिस्थितीचा बी बदल करेन. म्हणजे मला समजा 20 तत्वे असतील तर मला सर्व तत्वे कधी ना कधी त्याची गरज पडते आणि माझ्या लेखी ऍज अ मॅनेजर म्हणून, ऍज अ व्यवसायाचा मालक म्हणून त्यांचं महत्व कसं पाहिजे? एकसारखं पाहिजे. ते एकसारखंच आहे. कारण मला कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही तत्वाची गरज ही पडू शकते. व्यवसायामध्ये व्यवसायाच्या आपण जे म्हणतो आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी, व्यवसायाची जी पूर्वनियोजित ध्येय आहे ती पूर्ण करण्यासाठी मला कोणत्याही, म्हणजे व्यवसायाची ध्येय आहे, ती ध्येय मला पूर्ण करायची आहे आणि ती ध्येय पूर्ण करण्यासाठी मला कशाची गरज पडणार आहे? तत्वांची. पण तत्वांची म्हणजे असं स्पेसिफिक तत्वाची गरज पडेल का? नाही, कोणतंही तत्व असू शकतं. समजा ए टू झेड आपले तत्व आहे. आज मला ए ची गरज पडली, उद्या मला जी ची पण गरज पडेल, परवा मला के ची गरज पडेल. तत्व आहे. कोणत्याही तत्वाची मला कामात गरज पडू शकते. म्हणून सर्व तत्वांना एकसारखे महत्व आहे. हे एक व्यवस्थापन तत्व आहे. थँक्यू.